नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अधिक महिन्यातली 33 पदरी अखंड वात बनवणार आहोत। तर बघा ती कशी बनवायची आहे। पहिला आपल्याला असा कापूस लागेल। हा कापूस स्वच्छ करून घेतलाय मी, त्यातली सरकी बाजूला काढून ठेवली। त्याच्यामधली सगळी सरकी काढून हे पाहे सरकी काढायची, अशी काढून घ्यायची सरकी। हे सरकी काढून असं स्वच्छ करून घ्यायचा। स्वच्छ केल्यावर आपल्याला याचं सूत काढायचं। मी तुम्हाला पहिलं सूत कसं काढायचं ते सांगितलेलंच आहे। हे असं एका बोटामध्ये इकडनं कापूस धरायचा आणि इकडनं असा पिळ मारायचा। हे पहा, बरोबर आपलं सूत काढलं जातं। हे असं सूत काढून झालं का, हे पहा मी अगोदर सूत काढून ठेवलेलं आहे। याची मी तुम्हाला वात बनवून दाखवते। आपल्याला 33 पदरी अखंड वात पाहिजे, तर चार बोटाची वात बनवायची आहे आपल्याला। तर हे 16 पत्र घेते मी। 16 दोन्ही 32 होते का, आपल्याला 2 वेळेस 16-16 घ्यायचे। हे पहा मी तुम्हाला दाखवते। आपल्याला 4 बोटाची वात बनवायची आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। हे निघालेलं आहे ना, त्याला जोडता येतं आपल्याला, काय नाही तसं। थोडा कापूस लावायचा इथे, मग त्याने जोडल्या जातं। हे पहा, 12 13 14 15 हे 16 पूर्ण आपले अखंड हे 16 पदर झाले। 16 झाले तर आपल्याला एवढं एका वातीचं माप, इथं दोरा सोडून द्यायचा एका वातीचं माप। परत याच्या पुढे आपल्याला हे एका वातीचं माप आहे ते सोडून द्यायचं आपल्याला इथपर्यंत, एवढे एका वातीचं माप। आणि इथून पुन्हा मोजून घ्यायचं आपल्याला। हे 16च घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16। हे पूर्ण 16 झाल्यावर हे दोरा तोडून टाकायचा आपल्याला, म्हणजे 16 आणि 16 32 झाले आपले। हे 16 झाले आपले आणि हे 16, हे दोन्ही 16 दोन्ही 32 झाले। हे पहा, हे 32 आणि आपण एक वात ठेवली होती ना, तिला काय करायचं, हे असं पिळ मारून घ्यायचं। तिला थोडा इथं पिळ मारून घ्यायचं आणि इथं लावून याच्यामधून घालून द्यायची। हे पहा, आपल्याला ही हे पहा, ही आपली 33 पदरी अखंड वात आहे। 33 पदराची हे 16 आणि इथे एक पत्र आपण सोडा होता तो एक घेतला, ते झाले 33 पत्र। तर ही गाईच्या तुपामध्ये भिजवायची आणि हा पुढचा टोक आहे ते लावून द्यायचा। बनवून बघा, सोपी आहे अधिक मासाची 33 पदरी वात। आता आपण ही वात प्रज्वलित कशी करायची ते बघू। हे पहा, मी तुम्हाला प्रज्वलित करून दाखवते। हे गाईच्या तुपात भिजवायची। तुम्ही तूप गरम पण करू शकता, गरम करून पण टाकू शकता।
हे अशी प्रज्वलित आपल्या गाईच्या तुपात भिजवून हे अशी प्रज्वलित करायची आणि अधिक मासामध्ये श्रीकृष्णाला लावून द्यायची. अधिक मासाला पुरुषोत्तम मास पण बोलतात, अधिक मास पण बोलतात. अशी ही वात प्रज्वलित करा अधिक महिन्यात आणि श्रीकृष्णाचं आरती करा, नाही तर मग देवाच्या पुढं लावून द्या. 33 पत्री आपली अधिक मासाची ही वात श्रीकृष्णाला आरतीसाठी, नाहीतर मग देवाच्या समोर लावण्यासाठी. तुम्ही देवघरात लावली तरी जमते, नाहीतर बाळकृष्णाच्या पुढे लावली तरी चालते. बघा आपली अशी झाली ही अधिक महिन्याची वात. आणि हो, माझं जर वाती आवडत असल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाती आवडल्या का नाही तर. आणि ही वात खास बनवली मी, त्या एका ताईची कमेंट आली होती की मला बनवून दाखवा म्हणून ही वात बनवली. आता मी 33 फुलवातीची एक वात बनवणार आहे अधिक मासातली, ते पण लवकरच व्हिडिओ टाकणार आहे. बघा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मला कमेंट करा. खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो.